ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्ती योग. भक्तांची लक्षणं भाग 4. ओव्या आहेत 164 ते 171 आणि गीतेचा श्लोक आहे 15. भक्त लक्षण वर्णन करता करता ज्ञानदेवाने भगवंतांचे सुद्धा भक्तावर किती प्रेम असते ते वर्णन करून सांगितले. आता ते पुन्हा भक्तांची पुढील लक्षणं वर्णन करून सांगत आहेत. श्लोक 15. यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे. मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयास घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे. तरी सिंधूचेनी माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुबगिजे समुद्र जैसा. तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यास भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्रही कंटाळत नाही, तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नियांगे न शिणे लोकू. त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही. किम बहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. फार काय सांगावे अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. हे जगत त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखे द्वंद्वे बंद पडली. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. असा सुखदुःखादी द्वंद्वांपासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला. तरी तया जागा मज मोह काय सांगो तो पढी यावो हे असो जीवे जीवो माझे नीतो. तर त्याचा मला मोह असतो, ती आवड काय सांगू, हे राहू दे, तो माझ्या जीवाने जगतो म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते. जो निजानंदे झाला परिणामो आयुष्य आला पूर्ण ते जाहला वल्लभूजो. जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रियपती झाला. ज्ञानी भक्त हा निरंतर ऐक्य पावलेला असतो. भगवंतांनी या श्लोकात भक्ताची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. अशा भक्तापासून कोणालाही त्रास होत नाही, लोकसमुदायामुळे भक्तही त्रासून जात नाही आणि हर्ष, क्रोध आणि भय वगैरे आवेशांपासून तो मुक्त असतो. ज्ञानदेव भक्त लक्षणांचं वर्णन करता करता भगवंतांच्या भक्तावरील प्रेमाचं वर्णन करू लागले. पण ते प्रेम शब्दानं बोलून दाखवता येणार नाही. तरी अर्जुनाचं प्रेम आपल्याला बोलायला लावतं असं म्हणून त्यांनी आपली टीका पुन्हा मूळ गीतेकडे वळवली व भगवंतांनी सांगितलेली भक्ताची लक्षणं ते सांगू लागलेली आहेत. भगवंत सांगत आहेत की माझे अंतःकरणच जणू त्या भक्तांना बसण्यासाठी आसन म्हणून घालतो. अशा त्या भक्ताची लक्षणं आहेत. ज्ञानदेव भक्ताच्या वर्णनात रंगतात तसेच ते भगवंतांच्या भक्ताप्रती असणारा प्रेमभाव पण रंगवतात. भक्त जसा भगवंताला आपल्या अंतःकरणात अखंड वागवतो तसेच भगवंतही भक्ताला आपल्या अंतःकरणात अखंड वागवतात असं ज्ञानदेवानी जया मी अंतःकरण बैसो घाली या चरणातून स्पष्ट केलेले आहे. भगवंतांनी सांगितलं की लोकांचा समुदाय व भक्त या दोघांनाही एकमेकांपासून उबग येत नाही. भक्ताचे आचरण असं असतं की तो भक्त सर्वांनाच हवासा वाटतो. त्याच्या सहवासात येणारे लोक त्याच्या संगतीमुळे सुखावतात.
एक अनामिक आनंद त्यांना प्राप्त होतो. लोकही त्या भक्ताला हवेसे वाटतात. हा भक्त लोकांकडे पाठ फिरवून रानावनात जाऊन बसत नाही. भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात लोकसंग्रहाचं महत्व सांगितलं होतं. लोकसंग्रह म्हणजे लोकांना स्वधर्मामध्ये प्रवृत्त करणे आणि उन्मार्गगामी न बनू देणे, या 2 कल्पना असतात. लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम हे लोकनेत्याचं असतं. इथे भक्ताच्या लक्षणातून भगवंतांनी तीच गोष्ट अधोरेखित केलेली आहे. तो जन्मामध्ये वावरत असतो, लोकांना आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवत असतो. ज्ञानदेवांनी ही गोष्ट समुद्र आणि जलचर यांच्या दृष्टांतानं स्पष्ट केलेली आहे. समुद्र कितीही खवळला असला तरी त्यात राहणाऱ्या जलचरांना त्याची भीती वाटत नाही. ते त्याच्या लाटांवर सुखाने विहार करत असतात. तसेच समुद्राच्या पाण्यात भयानक जलचरही राहत असतात, पण म्हणून समुद्र त्यांना हुसकावून लावत नाही. त्याही जलचरांना तो तितक्याच प्रेमाने आपल्या पाण्यामध्ये स्थान देतो. तसाच भक्त व इतर लोकांचा संबंध असतो. लोक जरी त्या भक्ताशी उन्मत्तपणे वागले तरीही भक्त त्यांना कंटाळत नाही. ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ यांना लोकांनी त्रास दिलाच होता, पण तरीही त्यांची मानसिक शांती ढळली नाही. त्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे भक्त सर्व सृष्टीला आपल्याहून भिन्न मानतच नाहीत. त्यांना बाह्य सुखाची अपेक्षाच नसते. त्यामुळे प्रारब्धानुसार येणारी सुखदुःखे तो अलिप्तपणे भोगत असतो. त्याबद्दल खंती करत नाही. तसेच आपल्या सुखाकरता लोकांना दुःख देणे त्याच्या स्वभावातच नसते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जयाचे नि अंगे न शिणे लोकू. शरीर आपल्या अवयवांना कंटाळत नाही, कारण ते आपले अवयव आहेत असा त्याचा भाव असतो. तसेच सर्व जीव आपणच आहो अशी भक्ताची अभेद भावना असल्यामुळं भक्त इतर जीवांना कंटाळत नाही. द्वैत भावच त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं त्याचे हर्ष, क्रोध हे नाहीसे झालेले असतात. ईशावास्योपनिषदात म्हटलं आहे की यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः शोक एकत्वम अनुपश्यतः. जो मनुष्य सर्व प्राणी मात्रांना परमेश्वराच्या ठिकाणी पाहतो, तसेच सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वराला म्हणजे तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने पाहतो, तो कुणाचाही द्वेष करत नाही. अशा प्रकारे जो सर्व ठिकाणी आत्मैक्य पाहतो त्याला सर्व प्राणी मात्र परमात्म रूपच होतात. असे सर्व प्राणी मात्रच एकत्व रूपाने पाहणाऱ्या महात्म्याला मग कशाचा मोह आणि कशाचं दुःख सर्वच आप्त. मग जे काही घडेल ती सर्व परमेश्वराची लीलाच, असं ईशावास्योपनिषदात सांगितलेले आहे. तेच ज्ञानी सांगत आहेत की जगची देह जाहले, सर्व जगच त्याचा देह झालेला आहे. तो निर्द्वंद्व झाला. हर्ष अमर्ष म्हणजे क्रोध हे त्याच्याकडे औषधालाही उरले नाहीत. शिवाय तो भगवंतांवर प्रेमही करतो. अशा प्रकारे भक्ताचं आत्मैक्य वर्णन करून पुन्हा ज्ञानदेव भगवंतांचा भक्ताप्रती असणारा भाव व्यक्त करत आहेत. भक्ताला जसे भगवंत प्रिय असतात तसेच भगवंतांना सुद्धा असा भक्त अत्यंत प्रिय असतो. ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की तरी तयाचा गा मज मोह. अशा भक्ताचा भगवंतांनाच मोह होतो आणि भक्त भगवंतांच्या जीवानेच जगतो. म्हणजे भगवंत नसतील तर त्याला सर्व जगत शून्यवत भासते. भगवंत आहेत म्हणून त्याचे जीवन आहे. भगवंतांचा सहवास मिळालेला असल्यामुळं तो आत्मानंदानं तृप्त होतो. जणू असा भक्त म्हणजे पूर्णतेचे आयुष्यच. जणू साक्षात परब्रह्मच त्या भक्ताच्या रूपानं आकाराला आलेलं आहे. पुन्हा एकदा ज्ञानदेव असा भक्त म्हणजे पूर्णतारूपी स्त्री आणि भगवंत म्हणजे त्या पूर्णतारूप स्त्रीचा पती अशी उपमा देतात. अशा तऱ्हेने ज्ञानदेवाने भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य वर्णिलेलं आहे. आता भगवंत भक्ताची आणखी काही लक्षणं सांगणार आहेत, ती आपण उद्या पाहू.